हॅलो, गुड मॉर्निंग. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे 8वा दिवस आणि उपवास होता माझा अष्टमीचा. उठता बसताचा उपवास धरला होता आणि इथं तेल घालण्यासाठी आम्ही गावी गेलो होतो. तिथून येताना सगळी म्हटलं साफसफाई वगैरे सगळं करून यायचं, कारण शेडीसमोर गवत वगैरे सगळं वाढलं होतं. आणि येताना भेटून आलो सगळ्यांना. आणि दुपारचा वेळ असा म्हटलं हे गडी सांगायला गेले तोपर्यंत म्हटलं माझी जी भांडे वगैरे आहेत रॅकवरची ती सर्व घासून घ्यायची, म्हणजे धूळ वगैरे पडली होती. उद्या दसरा आहे त्यामुळं म्हटलं सर्व स्वच्छता करून घेऊया. गोट्यात पण सगळे झाडलोट वगैरे सगळी करून घेतली. आणि इथं तुळशीची जी रोपं आहेत वी पडून खूप तुळशी झाल्या आजूबाजूला. मग म्हटलं त्या एक लाईनमध्ये व्यवस्थित एका पायात आल्या होत्या दरवाजासमोरच. मग म्हटलं एक लाईनमध्ये लावून घेऊ एकाच बाजूला, जेणेकरून पाय पडणार नाही त्याच्यावर. कारण कसं आहे आपल्या जे तर वाटेत येतात त्या मग उगाच म्हणजे राहणार नाहीत. मग म्हटलं त्या बाजूला लावून घ्यायच्या. आणि दुपारच्या वेळेस म्हटलं सगळी शेगडी वगैरे सगळं स्वच्छ करून घेतली हे येईपर्यंत. आणि नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं नेट नव्हतं, त्यामुळं मी म्हटलं थोडा वेळ आपला आहे ते व्हिडिओ करत आपलं साफसफाई माझी चालू होती. शेगडी वगैरे स्वच्छ पुसून घेतली. आता 2-3 महिने कसं गेलो होतो, पण कसं स्वच्छता नुसती करून येत होतो, बाकी अशी भांड्यांची वगैरे स्वच्छता केली नव्हती. कारण उंदरं वगैरे असतात, त्यामुळं उंदरांच्यामुळं सर्व खराब होऊन जातं. बाहेर काढलेली भांडी वगैरे मग स्वच्छ केलीच नव्हती. मग आता म्हटलं गेलो आहे तर दसऱ्याच्या निमित्तानं सगळं स्वच्छ करून येऊ. आणि सगळी साफसफाई वगैरे केली सगळी. आणि तोपर्यंत हे पण आले ते गडी घेऊन. आणि दारातले मग सगळे गवत कापण्यासाठी त्यांना दिवस गेला होता. आणि बाजूच्या ताईने माझा उपवास होता, मग त्या पण भेटायला म्हणून आल्या. त्यांच्याकडून दूध घेऊन आले मी येताना. म्हटलं कोण आलं तर आपलं तेवढं चहा करायला म्हणून होईल म्हणून दूध घेऊन आले होते. आणि दूध घेऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की थोडा येऊन जावं म्हणून सांगितलं होतं. त्यांनी चहा वगैरे केला आम्हाला आम्ही गेल्यानंतर. आणि 2 वेळेस असंच झालं होतं, 2-3 वेळा त्यांनी बोलवलं पण चहासाठी गेलो नाही. पण वाटेवरच असल्यामुळं ते हाक मारून बोलवतात. आणि मग चहा वगैरे घेतला. तिथून येताना दूध आणलं होतं. तो शेगडी पुसल्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे सगळं लावून वगैरे मग ते दूध ओतू घालवलं. आणि त्यानंतर मग सुरुवात केली. म्हटलं संध्याकाळी चहा वगैरे व्यवस्थित करता येईल, आणि उपवास असल्यामुळं चहा 2-3 वेळा होणारच होता. आणि ह्यांचा तर उपवास नव्हता, पण कसं आम्हाला वाटलं होतं लवकर होईल अशा आशेनं आम्ही निघालो होतो. आणि कसं एकदा सगळे कामावर आपल्या शेतावर गेले की मग कोणी मिळत नाही गडी वगैरे. मग त्यामुळं लवकरच जितकं होईल तेवढं आईकडून आलो होतं, जेणेकरून सकाळी लवकर होईल कामं म्हणून. मग तेवढ्यात त्या वहिनीने म्हणजे थोडा वेळ बसल्या वगैरे उपवासाचं ह्यांनी मला वेपर्स आणि वडे वगैरे आणले होते, ते खाऊन घेतले. आणि त्यांनाही त्या ताईंना पण दिले. मग त्यांनी घरी बोलवून त्यांनी पण खिचडी केली होती. मग पिण्याचं पाणी आणण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले त्यावेळेस मग परत खिचडी बसून खाल्लो. ह्यांनी पण चपाती भाजी वगैरे सगळं खाल्लं. आणि तिथून मग निघालो आम्ही पुन्हा परतीच्या वाटेवर येण्यासाठी. आणि कसं होतं राहायचं म्हणून हे केलं तर सगळं सामान वगैरे पुन्हा कधी जाणं होईल ह्यानं मग भरून ठेवत नाही. मग गेल्यानंतर जेवढं लागेल तेवढंच करायचं यायचं असं चालू असतं, कारण तिथं उंदरं वगैरे ठेवणार नाहीत या भीतीनं. आणि आल्यानंतर मग इथं पुन्हा आपल्या दुसऱ्या दिवशी. आजचा ब्लॉग खूप उशिरा येत आहे. कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या, बाय. आणि परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, काळजी घ्या.